नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी दिलीप चव्हाण विदर्भ IAS अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो। आजच्या सेशनमध्ये आपल्याला बघायचं आहे पर्सेंटेज, सेकडेवारी, टक्केवारी या घटकाची संकल्पना तसेच PYQs म्हणजे आयोगाने जे काही आतापर्यंत जे प्रश्न विचारलेले आहेत ते पूर्ण प्रश्न आपल्याला या आजच्या सेशन मध्ये बघायचं आहे। अगदी बरोबर। आणि टाइप वाईज कंटेंट मी व्यवस्थित अरेंज करून आणलेला आहे, बरोबर आहे। तर चला विद्यार्थी मित्रांनो, ते टाइप वाईज कशा प्रकारे अरेंज केलेला आहे ते मी तुम्हाला दाखवतो। इथे बघा पर्सेंटेज। आता या पर्सेंटेजचा हा पहिला प्रकार, या पहिल्या प्रकारात टू सक्सेसिव्ह पर्सेंटेज चेंजेस। आता टू सक्सेसिव्ह पर्सेंटेज चेंजेस म्हणजे काय? म्हणजे दोन सलग टक्केवारी बदल। आता दोन सलग टक्केवारी बदल मध्ये मी तुम्हाला एक छोटासा एक्झाम्पल सांगतो। म्हणजे सुरुवातीला एका कोचिंगची जी काही विद्यार्थी आहेत त्या कोचिंग मध्ये ते विद्यार्थी सपोज 500 आहे, पुढच्या वर्षी ते 10% वाढले म्हणजे 550 होईल, आणि त्याच्यानंतर पुढच्या वर्षी पुन्हा 10% वाढेल म्हणजे 55 अधिक होईल तर 605 विद्यार्थी होईल। एकूण सुरुवातीला 500, आता 605 मध्ये संख्या वाढलेल्या आहेत। यालाच म्हटल्या जाईल की सलग टक्केवारी म्हणजे दोन सलग टक्केवारी मधील बदल, राईट। आता हे बदल करण्यासाठी भरपूर काही डिफरंट ट्रिक्स आहेत, आणि या बदलासाठी जर संख्या हा सोप्या प्रकारच्या असतात तर त्या सिच्युएशन मध्ये फॉर्म्युला आपल्याला सर्वात जास्त मदत करणार आहे। आणि फॉर्म्युल्याचा वापर करण्यासाठी मी तुम्हाला ऑलरेडी या ठिकाणी सांगितलेलं आहे, जेव्हा एखाद्या संख्येमध्ये सलग दोन वेळा टक्केवारी वाढ किंवा घट, वाढ किंवा घट, म्हणजे एक तर दोन्ही वाढ होईल, दोन्ही घट होईल, किंवा पहिली वाढ होईल दुसरी घट होईल, किंवा पहिली घट होईल दुसरी वाढ होईल, म्हणजे चारच पॉसिबिलिटी आहे। त्या चार पॉसिबिलिटीच्याच बेसवर इथे फॉर्म्युल्याचा वापर करायचा आहे। मग फॉर्म्युला कोणता आहे? फॉर्म्युला जो आहे x, त्याच्यानंतर y आणि x गुणिला y भागिले 100। सपोज जर पहिली संख्या जी आहे जर वाढ होत असेल तर या जागेवर प्लसचा वापर करायचा, जर घट होत असेल तर चिन्ह जो आहे तो वजाचा वापर करायचा। नंतर y मध्ये जर वाढ होत असेल तर वजाचा अधिकचा वापर करा, जर घट होत असेल तर वजाचा वापर करा, आणि या दोन सर्कलचा गुणाकार जो आहे तो गुणाकार इथे लिहायचा आहे। समोरच्या स्लाइड मध्ये मी तुम्हाला डिटेल मध्ये सांगतो की इथे नेमकं आपल्याला काय करायचं आहे। टोटल जे याची चार फॉर्म्युले तयार होतात। फॉर्म्युला नंबर पहिला जो फॉर्म्युला आहे, पहिला फॉर्म्युला अधिक x अधिक y अधिक गुणिला अधिक x गुणिला y भागिला 100, म्हणजे दोन्ही वाढ झालेल्या आहेत। पहिल्या x मध्ये वाढ, y मध्ये वाढ। दुसरा फॉर्म्युला नंबर 2 अधिक x वजा y वजा x गुणिला y भागिला 100 हा दुसरा फॉर्म्युला। तिसरा फॉर्म्युल्यामध्ये वजा x अधिक y वजा x गुणिला y भागिला 100, म्हणजे x मध्ये घट झालेली आहे, y मध्ये वाढ झालेली आहे। आणि चौथ्या नंबरचा आणि लास्ट फॉर्म्युला दोन्ही घट होईल, वजा x वजा y वजा अधिक x गुणिला y भागिला 100। म्हणजे किती फॉर्म्युले तयार होऊ शकतात? चार फॉर्म्युले। पहिला जो फॉर्म्युला आहे, पहिल्या फॉर्म्युल्यामध्ये दोन्ही वाढ, पहिल्या फॉर्म्युल्यामध्ये दोन्ही वाढ, दुसऱ्या फॉर्म्युल्यामध्ये पहिल्या नंबरचं वाढ आणि दुसऱ्या नंबरचं घट, तिसऱ्या फॉर्म्युल्यामध्ये पहिल्या नंबरचं घट आणि दुसऱ्या नंबरचं वाढ, चौथ्या फॉर्म्युल्यामध्ये दोन्ही घट। अगदी बरोबर। सपोज जर x बरोबर जर y आहे तर त्या सिच्युएशन मध्ये हे फॉर्म्युले बदलतात, म्हणजे फॉर्म्युल्यामध्ये काही प्रकारचे चेंजेस होतात। आता x y च्या जागेवर मी x पुट करतो, x आणि x बरोबर 2x अधिक y च्या जागेवर x गुणिला x म्हणजेच x चा वर्ग भागिला 100। सेकंड फॉर्म्युल्यामध्ये जर y च्या जागेवर जर x पुट केलं तर याचाच अर्थ हे दोन्ही कॅन्सल होईल, आणि सेकंड फॉर्म्युला आपल्याला y च्या जागेवर x गुणिला x चा वर्ग भागिला 100, आणि तिसराही फॉर्म्युला आपल्याला हाच फॉर्म्युला तयार करून देणार आहे। चौथा जो फॉर्म्युला आहे वजा 2x अधिक x चा वर्ग भागिला 100, बरोबर आहे। याचा बरोबर स्क्रीनशॉट काढायचा, आणि हे जे आहेत मी चार फॉर्म्युलेचे काही एक्सटेंडेड फॉर्म, म्हणजे हा एक पहिला, दुसरा आणि तिसरा, म्हणजे या स्लाइडवर टोटल 7 फॉर्म्युले आहेत। फॉर्म्युले पाठ नाही करायचं, फक्त ते वापर करता आलं पाहिजे, बरोबर आहे। आता प्रश्न मध्ये वापर कसं करायचं त्याच्यासाठी मी तुम्हाला एक प्रश्न घेतो, बरोबर आहे। हा प्रश्न
लिपिक टंक लेखक मुख्य परीक्षा 2022 मध्ये आयोगाने हा प्रश्न विचारला होता। आता प्रश्न काय म्हणतो आपल्याला, राजूचा पगार अगोदर 10% कमी केला, म्हणजे सुरुवातीला 10% राजूचा पगार हा कमी झालेला आहे। आता कमी जर झालेला आहे तर कशाचा वापर करायचं, वजाचं, वजा 10, नंतर तेजीमुळे तो 20% वाढवला। आता जर वाढवला असेल तर याचाच अर्थ अधिक 20, बरोबर आहे, चिन्हचा गुणाकार करायचं, वजा गुणिला अधिक वजा 10 गुणिला 20 भागिला 100, 0 1 0 वरचा 1 0 खालचा कॅन्सल, वरचा 1 0 खालचा 1 0 कॅन्सल, नंतर 1 गुणिला 2 म्हणजे 2, वजा 10 अधिक 20 वजा 2, अधिकच्या 20 मधून वजा वजा अधिक बट चिन्ह वजा, म्हणजे वजाचे 12, 20 मधून 12 जर गेले त्या कंडिशन मध्ये विद्यार्थी मित्रांनो 8 राहिले आणि चिन्ह अधिक आलेले आहेत। अधिक येणे म्हणजेच वाढ होणे, किती टक्क्याचं वाढ झालेलं आहे, किती टक्क्याचं वाढ झालेलं आहे विद्यार्थी मित्रांनो, या कंडिशन मध्ये, या प्रॉब्लेम मध्ये 8% वाढ झालेला आहे। कोणत्या ऑप्शन मध्ये आहेत, ऑप्शन क्रमांक 3 मध्ये आहेत, अगदी बरोबर, आयोगाने विचारलेल्या प्रश्नांचं सोल्युशन, बरोबर आहे। चला समोरच्या प्रश्नाला सुरुवात करूया, समोरच्या प्रश्नाला सुरुवात करूया। इथे बघा प्रश्न क्रमांक 2, पॅटर्न हाच आहे जो आपण रिसेंटली आता पाहिलेला आहे। तर या पॅटर्न मध्ये काय म्हणतो, नेहाचा पगार अगोदर 10% कमी केला, म्हणजे सुरुवातीला नेहाचा पगार हा कमी झाला, किती टक्क्यांनी कमी झाला, 10, कमी होणे म्हणजेच वजाचा वापर करणे, आणि कमी केला, नंतर तेजीमुळे 30% वाढवला, सुरुवातीला कमी वजा 10, आता वाढवणे, वाढवणे म्हणजे अधिकचे 30, वजा गुणिला अधिक म्हणजे वजा 10 गुणिला 30, फॉर्म्युल्याचा वापर करत आहे, भागिला 100, 0 0 0 0 कॅन्सल, वजा 10 अधिक 30, नंतर 3 गुणिला 1 चिन्ह वजा, आता वजा वजा बेरीज होणार, वजा 10 वजा 3 म्हणजे वजाचे 13, चिन्ह वजा, 30 मधून किती काढायचे आहे, 13 काढायचे आहेत, तर बाकीचे जे आहे 13 काढायचे आहेत, 13 काढल्याच्या नंतर किती राहणार आहेत, 17, आणि चिन्ह अधिक आलेला आहे, अधिक येणे याचा जो अर्थ आहे, अर्थ काय की वाढ होणे, मग किती टक्क्याचं वाढ झालेलं आहे, तर 17% वाढ झालेला आहे। कोणत्या ऑप्शन मध्ये आहे, ऑप्शन क्रमांक 1 या दिलेल्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तरचा रोल प्ले करणार आहे, आणि हा प्रश्न पुन्हा संयुक्त गट क पूर्व परीक्षा 2022 म्हणजे PYQचाच प्रश्न आहे। चला समोरच्या प्रश्नाला सुरुवात करूया। याच पॅटर्नचे प्रश्न जवळ 5 प्रश्न पेपर मध्ये आले होते। प्रश्न क्रमांक 3, बागेचे प्रवेश शुल्क 35% कमी केल्यामुळे, म्हणजे सुरुवातीला प्रवेश शुल्क जे आहे, बरोबर आहे, एंट्री फीज ही कमी करण्यात आली आहे, किती कमी करण्यात आली आहे, ती 35% कमी करण्यात आली आहे। येणाऱ्या प्रवाशांची संख्या 40% वाढली, म्हणजे एंट्री फीज कमी झाली म्हणजे येणाऱ्याची संख्या वाढली, किती टक्क्यांनी वाढली, 40% वाढली, अधिक 40 वजा गुणिला अधिक म्हणजे चिन्ह वजा 35 गुणिला 40 भागिला 100, बरोबर आहे। या 40 ला आणि 35 ला किती, 40 आणि 100 ला 20 चा भाग जातो, 20 दुनी 40, 20 पंचे 100, 5 1 5, 5 7 35, 7 दुने 14, वजाचे 35 अधिकचे 40 आणि वजाचे 7 दुनी 14, वजा वजा अधिक बट चिन्ह वजा, म्हणजे 35 आणि 14 वजाचे 49 आणि अधिकचे 40, 49 मधून जर 40 गेले तर 9 राहिले, आणि चिन्ह कधीही गणित या विषयात मोठ्या संख्येचं द्यायचं, मोठी संख्या कोणती आहे, 49चं चिन्ह कोणतं आहे, वजा आहे, म्हणजे या तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर वजा किती टक्के घट झाली, 9% घट झाली, अगदी बरोबर, किती टक्के घट झाली, 9% घट झाली, म्हणजे सुरुवातीला आता 9% घट झाली, बरोबर आहे। तर प्रवेश शुल्कामुळे उत्पन्नाच्या होणारा बदल, उत्पन्नाचा जो होणारा बदल आहे, तो होणारा बदल जो आहे तो होणारा बदल किती आहे, तर 9% कमी झाला। कोणत्या ऑप्शन मध्ये आहे 9% कमी झाला, ऑप्शन क्रमांक 3 मध्ये 9% कमी झाला। आता प्रवेश शुल्क
कमी झालेले आहेत, अगदी बरोबर. म्हणजे या प्रश्नाचं जो उत्तर आहे तो उत्तर क्रमांक 3 हा बरोबर आहे. समोरचा प्रश्न बघूया, प्रश्न क्रमांक 4. सिमिलर हाच पॅटर्न एकच चालू आहे, एक्स वाय आणि एक्स गुणिला वाय भागिला 100. हा पॅटर्न आपल्याला काय सांगतो, आता इथे बघा, एका आयताची लांबी 10% वाढली, रुंदी 10% कमी केली, लांबी 10% वाढली, रुंदी कमी झाली, संख्या दोन्ही सारख्या आहे, याचाच अर्थ डायरेक्ट त्या संख्याचा वर्ग करून 100चा भाग द्यायचा. आणि नेहमी या प्रकारामध्ये कमी होणार आहे, कोणत्या ऑप्शन मध्ये कमी घट, एकाच ऑप्शन मध्ये पाहिल्याबरोबर टिक होणारा ऑप्शन क्रमांक 2 बरोबर आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, आपल्याकडे मी तुम्हाला एक फॉर्म्युला दाखवला होता, वजा x वर्ग भागिला 100, x जागेवर 10 वर्ग भागिला 100, 10 वर्ग म्हणजे 100, 100 भागिला 100 याचाच अर्थ 1% घट झालेली आहेत. आणि कोणत्या ऑप्शन मध्ये आहेत, ऑप्शन क्रमांक 2 मध्ये आहेत. समोरचा प्रश्न बघूया, प्रश्न क्रमांक 5. प्रश्न क्रमांक 5 पॅटर्न आपला हाच आहे, कोणता, 2 सलग टक्केवारीमधील बदल. 2 सलग टक्केवारीमधील बदल. एका संख्येत 25% ने वाढ केली, 25% वाढ म्हणजे अधिकचे 25%. नवीन संख्येत पुन्हा 25% वाढ केली, पुन्हा 25% वाढ, अधिक 25 अधिक गुणिला अधिक अधिक 25 गुणिला 25 भागिला 100 फॉर्म्युल्याचा वापर भागिला 100. आता 100ला 25चा भाग देणे म्हणजे कॉम्प्लिकेटेड करणे. या सिच्युएशन मध्ये 25 अधिक 25 50 आणि अधिक 25चा वर्ग मला ऑलरेडी माहित आहे, तुम्हाला पण माहित असेल, 625 भागिला 100 करायचा आहे. तर याचाच अर्थ 50 अधिक 2 घराच्या नंतर पॉइंटचा वापर करायचा. का बरं करायचं, कारण की 1 वर 2 शून्य, तर 2 घराच्या नंतर उजव्या बाजूपासून 2 घराच्या नंतर पॉइंटचा वापर. 50 आणि 6 56.25. चिन्ह कोणतं आहे, चिन्ह आहे अधिक, म्हणजे याचाच अर्थ एकूण वाढ किती टक्के आहे, एकूण वाढ 56.25%. कोणत्या ऑप्शन मध्ये, 4थ्या ऑप्शन मध्ये. नेक्स्ट, आता बघा, आतापर्यंत जे काही प्रश्न कव्हर झाले म्हणजे 5 प्रश्न ह्या पहिल्या प्रकाराचे होते. पहिल्या प्रकारात फक्त 2च बदल, बरोबर आहे. आता 2 बदल म्हणजे दोन्ही वाढेल, दोन्ही वाढ, दोन्ही घट, एक वाढ दुसरा घट किंवा एक घट दुसरा वाढ, बरोबर आहे. म्हणजे टोटल 4 फॉर्म्युले आणि दोन्ही जर बरोबर ठेवले तर 3 फॉर्म्युले म्हणजे 7 फॉर्म्युले. फॉर्म्युले पाठ नाही करायचं, वारंवार वापर करायचं, बरोबर तुम्हाला फॉर्म्युल्याचा वापर हे पेपर मध्ये करता येणार, अगदी बरोबर. आता सर जर सपोज मग 3 किंवा 3 पेक्षा जास्त जर बदल राहिला तर या सिच्युएशन मध्ये काय करावं लागेल, तर प्रकार नंबर 2 जो आहे, हा प्रकार नंबर 2 आपल्याला हेच क्लिअर करून देणार आहे. 3 किंवा अधिक सलग टक्केवारी बदल मीन्स 3 or more सक्सेसिव्ह पर्सेंटेज चेंजेस. 3 किंवा 3 पेक्षा जास्त जर पर्सेंटेज मध्ये जर बदल असेल तर त्या सिच्युएशन मध्ये आता बदल होण्याची पॉसिबिलिटी शब्द 2च आहे, एक तर वाढ होणार किंवा घट होणार. जर वाढ होणार आहे तर अधिक चिन्ह वजा चिन्ह, बट मी तुम्हाला हा जो पॅटर्न आहे, हा जो टाइप आहे, हा टाइपची जी काही माझ्याकडे ट्रिक्स म्हणजे मी स्वतःहून तयार केलेली आहे, त्या ट्रिक्सच्या माध्यमातून मी पूर्णपणे जे काही येणारे समोरचे प्रश्न आहेत ते प्रश्न मी तुम्हाला क्लिअर करून देणार आहेत. बिफोर दॅट आता हा प्रश्न बघा, इथे सुरुवातीला हा प्रश्न वाचून दाखवतो. प्रश्न क्रमांक 6, आगगाडीचे प्रवास भाडे 20% वाढवले, पुन्हा सलग 2 महिन्यात 10% व 25% वाढवले, तर सुरुवातीच्या प्रवास भाड्यात एकूण किती टक्क्यांनी वाढ झाली. म्हणजे 3 बदल करण्यात आलेले आहेत. सलग जे बदल झाले ते किती बदल झाले, 3 बदल झाले. मग 3 बदल ज्यावेळेस करायचं आहे तर आपल्याला काही बॅक साइड, आता या स्लाइड मध्ये
तुम्हाला काही पर्सेंटेज बरोबर आहे, ज्याला अपूर्णांक म्हणतो, ते अपूर्णांक पाठ करावं लागेल. 1/1, 1/2, 1/3, 1/4, 1/5, 1/6, 1/7, 1/8, 1/9, 1/10, 1/11, 1/12 पर्यंत जे काही पर्सेंटेजचा पाडा आहे, टेबल आहे, ते पाठ करून ठेवायचं. मग आता ही ते मी डिटेल स्वरूपात एक टेबल आहेत, बट या टेबलमध्ये रिमेंबर कसं करायचं त्याची टेक्निक सांगतो मी तुम्हाला. इथे बघा, एक म्हणजे हा आहे अंश, इथे जे चाललेलं आहेत हे आहेत अंश, राईट. आणि हा जो कॉलम आहे हा कॉलम आहे छेद. याचाच अर्थ 1/1 म्हणजे 100%, हे टक्के आहेत. 1/1 100%, 1/1 म्हणजेच 1 बरोबर 100%, 2 बरोबर 200%, 3 बरोबर 300%, 4 बरोबर 400%, 5 बरोबर 500%, म्हणजेच 6 बरोबर 600%. आता 1/2 बरोबर किती टक्के होणार आहेत? 1/2, 1चा अर्धा, 1चा अर्धा म्हणजे 1/2 म्हणजे 100चा अर्धा 50%, 1/1 1/1 100%, 1/2 50%, 1/3 33.33%, 1/4 25%, 1/5 20%, 1/5 20%, 1/6 16.66%, 1/7 14.28%. 7चा डबल 14, 14चा डबल 28. नंतर 9 आणि 11चं रिलेशन आहे. जर 9 आहे तर 11चा टेबल 11 आहे तर 9चा टेबल. याचाच अर्थ 1/9 11.11%, 1/11 09.09%, 10 बरोबर 10%, 1/12 12 हा 6चा अर्धा आहे. 1/6 म्हणजे 16.66%, तर 16चा अर्धा 8 आणि 66चा अर्धा 33. हे पूर्ण पाठ करून ठेवायचं. आणि 8चा हा टेबल 1/8 12.5%, नंतर 3/8 37.37%, नंतर 5/8 62.62%, 7/8 87.87%. जर 1/4 जर आहे तर 25%, 3/4 75%, 1/5 20%, 2/5 40%, 3/5 60%, 4/5 80%. बरोबर आहे. तर या टेबलवर व्यवस्थित प्रॅक्टिस करायची. आता मोस्ट इम्पॉर्टंट 1/2 1/3 1/4 1/5 1/6 1/7 1/8 1/9 1/10 1/11 1/12, राईट. म्हणजे पर्सेंटेज टेबल जर तुम्हाला माहित आहे तर त्या सिच्युएशन मध्ये सर ते टेक्निक सांगा जे तुम्ही सांगत होते की तुमच्याकडे काहीतरी ट्रिक्स आहेत, म्हणजे अशा टाईपच्या प्रश्नाला सोडवण्याची ट्रिक्स आहेत. विद्यार्थी मित्रांनो, ती जी ट्रिक्स आहे ती ट्रिक्स आहे टेबल. म्हणजे टेबल बदल कितीचा आहे? 3 बदल आहे. तर 3/3चा टेबल ड्रॉ करायचा. 3/3चा टेबल, 3/3चा टेबल. किती बाय कितीचा टेबल? 3/1 2 आणि 3. 3/3चा टेबल ड्रॉ करायचं. आणि या टेबलमध्ये हा टेबल ड्रॉ केल्याच्या नंतर आता या पहिल्या टेबलमध्ये येणाऱ्या ज्या काही संख्या आहे पहिले समजून घ्या. जेव्हापर्यंत तुम्ही समजून घेणार नाही तेव्हापर्यंत तुम्हाला जे नवीन टेक्निक आहे, जे माझ्याकडे ट्रिक्स आहे ते क्लिअरच होणार नाही, कारण की ती मी तयार केलेली आहेत. मग आता हे समजून घेण्यासाठी तुमचं लक्ष पूर्ण असायला पाहिजे. तर पहिल्या टेबलचा इथे गुणाकार, पहिल्या टेबलमध्ये ज्या काही संख्या येणार आहे त्या संख्यांचा गुणाकार, म्हणजे पहिला हा ज्याला आपण कॉलम म्हणतो, राईट. आता हा दुसरा कॉलम, दुसऱ्या कॉलम मध्ये येणाऱ्या संख्यांचा गुणाकार. आता याचा गुणाकार इथे एका डब्यात लिहायचं आणि या संख्येचा गुणाकार हा दुसऱ्या डब्यात लिहायचा. अगदी बरोबर. आता हे डब्यात लिहिल्याच्या नंतरच ते मी तुम्हाला या प्रश्नाच्या माध्यमातून सांगतो. सुरुवातीला 20% वाढ झाली आहे. 20% पर्सेंटेज प्रीवियस स्लाइड मध्ये 20% म्हणजे 1/5. तर 5 1/5 5 मध्ये 1 ऍड होऊन 6 करण्यात आलेले आहेत. 20% म्हणजेच 1/5 वाढ. याचाच अर्थ 5 मध्ये 1 वाढवणे, म्हणजे या डब्यात 5 लिहिणे, या डब्यात 6 लिहिणे, कारण की वाढ झाली तर अधिक करणे, घट झाली तर वजा करणे. नंतर कितीचं वाढ आहे? 10%. 10% म्हणजेच 1/10. तर 10 मध्ये 1 जोडल्यावर इथे 11 लिहायचं. नंतर 25%. 25% म्हणजेच 1/4. तर इथे जी संख्या आहे, ह्या संख्या
ह्या संख्या म्हणजे छेद मध्ये असणाऱ्या संख्या या पहिल्या टेबलमध्ये पहिल्या कॉलम मध्ये आणि दुसऱ्या कॉलम मध्ये जर वाढ झाली आहे तर छेद मध्ये आणि अंश मध्ये बेरीज करून या दुसऱ्या डब्यात जर घट झाली आहे तर वजा करावं लागेल। तर इथे वाढ झाली आहे 4 अधिक 1 बरोबर 5, राईट। आता नंतर काय करायचं, या डब्यात आणि या डब्यात कट होते का ते बघायचं। सारखं जर असेल तर कट होणार, 11 ला भाग जात नाही, 5 ला भाग इथे जाणार, बरोबर आहे। आणि मी काय करतो, याचा अर्धा करतो। आता याचा अर्धा जर केला तर 2 होणार, मग याचा अर्धा 3, म्हणजे या डब्याला या डब्याने भाग द्यायचे, अगदी बरोबर। आता बघा मला 100 आणायचं आहे कारण की टक्केवारी ही 100% असते। याचाच अर्थ 5 दाय 50, 5 दाय 50, 50 दुने 100 म्हणजे किती आलेला आहे 100। तसंच गुणाकार या डब्याचं करायचं। इथे जे काही टेबल आहेत, इथे जे काही टेबल 11 त्रिक 33 आणि 33 गुणिला 5 165, गुणाकार केल्याच्या नंतर 165। सुरुवातीला 100 म्हणजे 100%, आता 165%। तुम्ही मला सांगा विद्यार्थी मित्रांनो, 100 होऊन 165 होणे म्हणजेच 65% वाढ होणे कोणत्या ऑप्शन मध्ये आहे? पहिल्या ऑप्शन मध्ये आहे। PYQ कोणत्या परीक्षेत? संयुक्त गट ब गट क पूर्व परीक्षा 2023, म्हणजे या वर्षी नाही, जे मागच्या वेळेसचा पेपर झाला त्या पेपर मध्ये हा जो पॅटर्न आहे 3 सलग बदल, कशामधला बदल? पर्सेंटेज मधला बदल। तर या पॅटर्ननी हा सोडवायचं। आता तुम्हाला पहिल्या प्रश्नाच्या स्वरूपात हे थोडंफार क्लिअर झालेलं असेल, 2-3 प्रश्न घेऊ द्या, 100% क्लिअर होईल। त्याच्यासाठी मी समोरचा प्रश्नाचं विश्लेषणाला सुरुवात करतो। प्रश्न क्रमांक 7 आणि भरपूर हार्ड समजल्या जाते। बेसिकली हा हार्ड डिफिकल्ट पॅटर्न, हा पॅटर्न इझीच असतो, फक्त सोडवण्याची जी टेक्निक आणि ट्रिक्स आहे ते व्यवस्थित असायला पाहिजे। चला वाचतो मी। सुरुवातीला बघा, औद्योगिकीकरणामुळे गेल्या 10 वर्षात एका शहराची लोकसंख्या दर 5 वर्षात शेकडा 7%, शेकडा म्हणजे 7% वाढत गेली। आज शहराची संख्या 1,14,490, 1,14,490 आहे। तर 10 वर्षापूर्वी शहराची लोकसंख्या किती होती? आता बघा 5 वर्षात म्हणजेच 2 बदल त्या सिच्युएशन मध्ये 2x2 चा टेबल ड्रॉ करायचा। आता 2x2 चा मी टेबल ड्रॉ करतो, इथे 2x2 चा टेबल, अगदी बरोबर। या 2x2 च्या टेबल मध्ये किती टक्क्याचं वाढ आहे? शेकडा म्हणजे 7% वाढ आहे। तर 100 मध्ये 7 जर जोडले तर 107। पुन्हा हा पहिल्या 5 वर्षात, हा दुसऱ्या 5 वर्षात, म्हणजे एकूण बरोबर 10 वर्षात, राईट। फॉर्म्युला फ्री मेथड, काहीच फॉर्म्युला नाही आहे, तो जो सुरुवातीचा आहे, सुरुवातीचा, कारण की ते लवकर सॉल्व्ह होते त्याच्यासाठी ते सुरुवातीला 2 सलग बदल मध्ये मी फॉर्म्युलाचा वापर केला। इथे फॉर्म्युला नाही, ट्रिक्सचा, टेक्निकचा वापर करायचा। ती टेक्निक काय सांगते की पहिल्या वर्षी 7% वाढ झाली, 100 ची 107, दुसऱ्या पहिल्या 5 वर्षात, पहिल्या वर्षी पहिल्या 5 वर्षात, दुसऱ्या 5 वर्षात 100 चे 107, कारण की टक्के सारखेच वाढले। आता या पहिल्या याचा करायचा गुणाकार आणि पहिल्या याचा गुणाकार करून इथे लिहायचं, नंतर दुसऱ्याचा गुणाकार म्हणजे हे जे 2 डब्बे आहे उभी लाईनचा गुणाकार करून इथे लिहायचं, अगदी बरोबर। आता गुणाकार करायचा हे तर क्लिअर आहे की 1 वर किती 0, 2 आणि 2 4 0, 2 आणि 2 किती 0 4 0 म्हणजेच 10,000। 107 गुणिला 107 हा डिफिकल्ट टास्क आहे। टेक्निक, वर्ग काढण्याची टेक्निक, इथे बघा 100 च्या जवळच्या ज्या संख्या आहेत त्यांचा वर्ग जर काढायचा आहे, 101 चा वर्ग, 100 आणि 101 मध्ये 1 चा फरक आहे, 1 चा वर्ग करून 2 अंकी लिहिणे 0 1, आणि जो फरक आहे ज्याचा वर्ग काढायचा त्या संख्येत जोडणे 101 अधिक 1 102। चला 107 चा वर्ग काढूया,
100 आणि 107 मध्ये 7चा फरक आहे, 7चा वर्ग 2 अंकी 7 7 49, 107 मध्ये 7 जोडल्याच्या नंतर 114. आता 100 म्हणजे इथे जो गुणाकार आहे 107 गुणिला 107 किती आलेला आहे, 107 गुणिला 107 114 49, राईट. आता हे जे आहे सुरुवातीचा हा बदल, हा जो राहतो हा बॉक्स म्हणजे इकडचा हा बदल, म्हणजे इथे जो आलेला आहे हा बदल, हा सुरुवातीचा, हा सुरुवात आणि बदल, सुरुवात आणि बदल. आता काय विचारले आहेत, 10 वर्षापूर्वी म्हणजे हे काढायचे आहेत. आता हे काढण्यासाठी इथे बघा विद्यार्थी मित्रांनो, हे तुम्हाला काढायचं आहे त्या सिच्युएशन मध्ये. आता काय करायचं, पुन्हा एक डब्बा, इथे पण पुन्हा एक डब्बा. एकदम सोपी आहे, फक्त समजून घ्या. 2-3 वेळा वापर केल्यानंतर 100% जबरदस्त कराल तुम्ही, याची गॅरंटी. आता सुरुवातीला पूर्वीचं काढायचंय, आताचं बदल जो आहे म्हणजे आता, सुरुवात आणि आता, बरोबर आहे. बदल आता सुरुवात. तर आता जी लोकसंख्या आहे ती आहे 1,14,490 आपल्याकडे आलेल्या आहेत. म्हणजेच आपल्याकडे जी संख्या आहे त्या संख्यावर शून्याचा वापर करावा लागेल. 1,14,490 जर मी या डब्याला 10चा गुणाकार करतो तर मला हा डब्बा मिळणार. त्याचप्रमाणे म्हणजे आपला बदल हा आलेला आहे, बट प्रश्नाचं बदल मध्ये शून्याचा वापर आहे. आपला बदल 10,000चं, सुरुवातीची आपली जी लोकसंख्या होती ती 10,000 होती. 10,000 वर मी कितीचा गुणाकार करतो, 10चा गुणाकार 10,000 म्हणजेच 1 वर 4 आणि 1 5 0 आणि 1 वर 5 0 जर राहिले तर त्या संख्येला 1,00,000 ही संख्या म्हटल्या जाते. कोणत्या ऑप्शन मध्ये, पहिल्या ऑप्शन मध्ये. अगदी सोपी टेक्निक, जास्त काय डिफिकल्ट नाही आहे. समोरच्या प्रश्नामध्ये पुन्हा मी तुम्हाला वापर करून दाखवतो या टेक्निकचा. प्रश्न क्रमांक 8 आणि लिपिक टंक लेखक परीक्षा 2013 म्हणजे परीक्षेमध्ये विचारण्यात जे काही प्रश्न आले, आयोगाने आतापर्यंत जे काही प्रश्न विचारलेले आहेत तेच प्रश्न आजच्या सेशन मध्ये कव्हर होत आहे. म्हणजे तुम्हाला डिफरंट काहीच करण्याची गरज नाही, व्हिडिओ वारंवार पहा, राईट. चला सुरुवात करूया. एक गावातील जनसंख्येत पहिल्या वर्षी 15% वाढ झाली व दुसऱ्या वर्षी 10% घट झाली. जर त्या गावाची सध्याची जनसंख्या 62,100 असेल तर 2 वर्षापूर्वी त्या गावाची जनसंख्या किती होती. दोन बदल म्हणजे 2/2चा टेबल, 2/2चा टेबल. किती बदल, 2 बदल, अगदी बरोबर. 15%. आता 15% याचाच अर्थ 100. 15% म्हणजे 15/100. 5 त्रिक 15, 5 दुने, याचाच अर्थ 3. याचाच अर्थ विद्यार्थी मित्रांनो काय केलेला मी, रिड्यूस केले. रिड्यूस जर नाही समजत असेल काहीच टेन्शन नाही करत, रिड्यूस राहू देतो, नो प्रॉब्लेम. 100 आणि वाढ, कितीची वाढ, 15%ची वाढ. 100 मध्ये 15 जर जोडले तर 115 आणि नंतर घट, कितीची घट, 10%ची घट. तर 10 मधून 10% म्हणजेच 1/10%, 1/10 वजा 1/10. 10 मधून 1 गेल्याच्या नंतर 9 राहणार, अगदी बरोबर. आता या डब्याचा गुणाकार करून इथे लिहिणे, या डब्यात लिहिणे आणि या 2 डब्याचा गुणाकार करून या डब्यात लिहिणे, अगदी बरोबर. पूर्ण बॉक्स मेथड, टेबल मेथड, समथिंग डिफरंटच मेथड आहे. आता या सिच्युएशन मध्ये बघा 115 गुणिला 9 करायचं आहे, हे तर क्लिअरच आहेत. 1 वर किती 0, 1 वर हे 2 आणि 1 3 0 म्हणजे 1000, राईट. आता या सिच्युएशन मध्ये 15 गुणिला, किंवा जर मी रिड्यूस जर करतो, होल्ड करतो, रिड्यूस करत नाही. या सिच्युएशन मध्ये 15 9 पाहिजे 45/5, 45/5, राईट. 9 पाहिजे 45/5 हातचे आले. रिड्यूस करतो, रिड्यूस केल्यानंतर हा सिम्प्लिफाईड फॉर्म येणार, म्हणजे सोपी होऊन जाईल हा प्रश्न. रिड्यूस करतो मी, मला कारण की प्रश्न सोपी करायचा आहे. रिड्यूस करण्यासाठी काय करावं लागेल, म्हणजेच 15%, याचा अर्थ 15/100.
100 आणि 15, 5 त्रिक 15, 5 दुने 10 वर 0, 20 मध्ये किती वाढ? 3 वाढ, याचाच अर्थ 23. मला सांगा समजत आहे? 100%. का बरं? कारण की 15% म्हणजेच 3/20. 20 मध्ये 3 जर जोडले तर 23. आता गुणाकार करतो. 9 त्रिक 27 7, हातची आले 2, 9 दुने 18 आणि 2 20. मला सांगा समजत आहे? किंवा 23 9 207. बरोबर आहे. आता या हाही बदल होणार इथे, हा सुरुवातीला लिहिलेला आहे. आता बदल केल्याच्या नंतर या बॉक्स मध्ये 2 वर किती? 0 गुणाकार करायचा आहे. 20 गुणिला 10, 2 वर 2 0. आता तुम्ही मला सांगा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही मला सांगा, म्हणजे आताची जी जनसंख्या आहेत ही आताची, आता आणि पूर्वी, आता आणि पूर्वी, आता आणि पूर्वी, आता आणि पूर्वी, राईट? आता आणि पूर्वी, आता आणि पूर्वी. आपल्याला पूर्वीचं काढायचं आहे. आताच दिलेलं आहे. आताच किती दिलेलं आहे? आताच जे दिलेलं आहे, चला बघा, आताच 62,100. आता या संख्येला जर मी 3चा गुणाकार करतो, 7 त्रिक 21. 3चा गुणाकार जर करतो, 7 त्रिक 21, 3 दुने 6 आणि 2 0 म्हणजे कितीचा गुणाकार करावा लागेल? या डब्याला आपला आताचा जो आलेला आहे तो आपला आताचा किती आहे? 207. पण त्यांचा जो आताचा आहे, तर आताची जी लोकसंख्या जनसंख्या आहे ती आहे 62,100. म्हणजे आपल्या आताला त्यांचा आत्ता करायचा आहे, म्हणजे दोन्ही सारखं करायचं, सिमिलर करायचं आहे. तर त्या कंडिशन मध्ये 300चा गुणाकार, इथे पण 300चाच गुणाकार करावा लागेल. 300चा गुणाकार 3 दुने 6, 2 अन 2 4 0, याचाच अर्थ 60,000. कोणत्या ऑप्शन मध्ये? तिसऱ्या ऑप्शन मध्ये. आता तुम्हाला ही मेथड क्लिअर होत असेल. समोरचा प्रश्न या प्रश्नाच्या स्वरूपात ही 100% क्लिअर होईल. प्रश्न क्रमांक 9. एका जंगलात 2 वर्षापूर्वी 30,000 सागाचे वृक्ष होते. वृक्षतोडीमुळे दरवर्षी त्यांची संख्या 6% घटली. तर आज त्या जंगलात सागाचे किती वृक्ष आहेत? म्हणजे आताच काढायचं आहे. आता बघा, 2 वर्षापूर्वी डब्बे 2/2चा टेबल, 2/2चा टेबल, 6%. आता 6% याचाच अर्थ 100. बरोबर आहे? 100. आणि 100च्या नंतर जर 6 कमी झाले तर 94. आणि इथे 100 मधून पुन्हा 6 कमी झाले 94. यांचा गुणाकार या डब्यात लिहायचं. 1 वर 2 अन 2 4 0, 2 अन 2 4 0. मला सांगा समजत आहे? आणि समोर 94 गुणिला 94, 94 गुणिले 94 करण्यासाठी तुम्हाला वर्ग पाठ असणे पाहिजे. आणि या वर्ग हा पण 100च्या जवळचा आहे. 100 आणि 94 मध्ये कितीचा फरक आहे? 6चा फरक आहे. 6चा वर्ग करायचं. 6चा वर्ग करून 2 अंकी लिहायचं. 6 6 36 आणि 6 वजा करायचे तर 88 36. 88 36. अगदी बरोबर. आता बघा, आताच जे आहे ते 8,836 आणि सुरुवातीला आहे 10,000. बट सुरुवातीला 30,000 जे वृक्ष होते ते सुरुवातीला किती होते? 30,000. या डब्याला कितीचा गुणाकार? 3चा. 3चा गुणाकार 10,000ला जर 3चा गुणाकार केला तर 30,000 येणार आहे. म्हणजे आपल्याकडे जी काही संख्या आहे त्या संख्येला 3चा गुणाकार. साइन त्रिक 18, एकक स्थानवर 8. एकाच ऑप्शन मध्ये एकक स्थानवर 8 ऑप्शनचा मेथडचा वापर करून हा टिक झालेला आहे. याचाच अर्थ 26,508. डिटेल मध्ये तुम्ही व्हिडिओ पॉज करून सोडवून घ्याल, तुम्हाला हे उत्तर दिसणार म्हणजे दिसणार. अगदी बरोबर. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 15. प्रश्न क्रमांक 15, सॉरी, स्लाइड नंबर 15. प्रश्न क्रमांक 10. प्रश्न क्रमांक 10. एका 16,000 रुपये किमतीच्या यंत्राची किंमत दरवर्षी 5% कमी होते. तर 2 वर्षानंतर किंमत किती? 2 म्हटल्याबरोबर किती? बॉक्स टेबल 2/2चा टेबल. त्या 2/2च्या टेबल मध्ये किती टक्क्यांनी? 5% कमी होते. 5% कमी, 5%. याचाच अर्थ 1/20 म्हणजे 20 मधून 1 कमी होणे म्हणजे 19 होणे. अगदी बरोबर. पुन्हा 20 मधून 1 कमी होणे 19.
20 गुणिला 20 इथे या डब्यात लिहायचं 20 गुणिला 20 म्हणजेच 400 आणि 19 गुणिला 19 या डब्यात लिहायचं 361. मला सांगा समजत आहे? आता तर क्लिअरिटी येणारच का बरं, कारण की मल्टिपल त्याच टाईपचे प्रश्न कव्हर करण्यात येत आहे. तर 361 काय दिलेला आहे? 16,000 दिलेला आहे. तर या डब्यापासून हा डब्बा तयार करायचा आहे. आपला 400 त्यांचा 16,000 म्हणजे 2 शून्य आहेत. तर 40 म्हणजे 3 4 चौक 16 3 शून्य, याचाच अर्थ या संख्येला 40चा गुणाकार करून हा डब्बा मिळणार आहे. म्हणजे आपला आता जो आहे तो 400, त्यांचा आता जो आहे तो किती नाही आता नाही म्हणजे पूर्वीचा, त्यांचा जो पूर्वीचा आहे त्यांचा पूर्वीचा किती आहे? 16,000. आपला पूर्वी किती आहे? 400. पण 16,000 आणण्यासाठी या 400ला 40चा गुणाकार करणे अनिवार्य आहे. त्याचप्रमाणे या 361ला 40चा गुणाकार, कारण की हा आताच काढायचा आहे त्या सिच्युएशन मध्ये. हा 0 4 1 4 बरोबर आहे. 40 मल्टिपल ऑप्शन मध्ये आहे, 3 ऑप्शन मध्ये आहे. नंतर 6 चौक 24 4 हातचे आले 2 4 त्रिक 12 आणि 2 14 14,440. कोणत्या ऑप्शन क्रमांक 3 मध्ये आहे. तो मला सांगा समजत आहे? प्रश्न हा डिफिकल्ट राहत नाही, प्रॅक्टिस, कारण की एक्सप्लेनेशन मध्ये वेळ लागतो. ज्यावेळेस तुम्ही स्वतःहून प्रॅक्टिस करून सॉल्व्ह कराल तर तुम्हाला अजिबात वेळ लागणार नाही, लवकर सोडवू शकता. प्रश्न क्रमांक 11 16,000 रिपीट आहे. उत्तर ते 14,440. आता इथे बघा, कर सहाय्यक मुख्य परीक्षा 2021 आणि तोच प्रश्न संयुक्त गट ब क 2023, राईट. म्हणजे आता हा जो रिसेंटली म्हणजे मागच्या वेळेस झाला त्या परीक्षेत, आणि हा प्रश्न त्याच्या आधी पण पूर्वीच्या परीक्षेत आलेला आहे. बरोबर आहे? कोणत्या परीक्षेत आलेला आहे? कर सहाय्यक मुख्य परीक्षा 2021 आणि हा 23 मध्ये. म्हणजे आयोग प्रश्न रिपीट करतो. पॅटर्न तर 100% रिपीट होतात. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 12. पहिल्या वर्षी एका शहराची लोकसंख्या 8% वाढली. पहिल्या वर्षी 8% वाढली. याचाच अर्थ 8% म्हणजेच 8 भागीला 100, 4 दुने 8, 25 चौक 100, तर 2 भागीला 25 वाढणे म्हणजेच 25 चे 27 होणे. अगदी बरोबर. दुसऱ्या वर्षी 8% कमी झाली, म्हणजे 25 मधून 2 जर काढले तर 23 उरले. तिसऱ्या वर्षी 10% वाढ झाली, 10 मधून 1 ऍड केल्यानंतर 11 झाली. तर सुरुवातीला 1 लाख लोकसंख्या असलेल्या शहराची लोकसंख्या आता 1 लाखांनी, याच्यापेक्षा मी काय करतो, हा सोपी करतो. 1 लाख आहे म्हणजे सरळ मला 0 आणावं लागेल. 1 लाख म्हणजे किती? 0 5 0 गुणाकार. तर हे बदल करतो मी. बदल म्हणजे जिथे 100 लिहितो हे लिहत नाही, 100 लिहितो. याची काहीच गरज नाही आहे. प्रश्नाला पाहून बरोबर लिहायचं. 100 किती वाढ? 8%ची वाढ म्हणजे 108. नंतर 100 मधून जर 8 गेले तर 92 राहिले. अगदी बरोबर. आता इथे बघा विद्यार्थी मित्रांनो, 1 लाख येण्यासाठी 5 शून्यची गरज आहे आणि आपल्या या डब्याच्या गुणाकार मध्ये 5 शून्य आहे. त्याचप्रमाणे इथे गुणाकार करावा लागेल. तुम्हाला वाटेल सर हा गुणाकार कॉम्प्लिकेटेड आहे का? ऑप्शन आहे सोबत. मग ऑप्शन मध्ये एकक स्थानचं बघतो. एकक स्थान मध्ये 8 दुने 16 आणि 16 1 16, एकक स्थानवर 6. मिल गया उत्तर, चल गया ट्रिक्स का जादू. बरोबर आहे. म्हणजे एकदम ऑप्शन वरून हा सोप्या पद्धतीनं हा प्रश्न सुटला. का बरं? कारण की एकाच ऑप्शन मध्ये एकक स्थानवर 6 आहेत. जर 2 ऑप्शन मध्ये राहिले असते तर दशक काढलं असतं, शतक काढलं असतं. ऑप्शन मेथडचा वापर व्यवस्थित करायचं. हा पण एक्साइज मुख्य परीक्षा 2019 प्रत्येक प्रश्न PYQ चे आहे. प्रश्न क्रमांक 18, स्लाइड नंबर 18, प्रश्न क्रमांक 13. वृक्षतोडीमुळे दरवर्षी जंगलातील झाडांची संख्या 6%. बरोबर आहे. प्रश्न तोच आहे, फक्त या जागेवर मला वाटते की चला बघून घेऊ काय करायचं आहे. 6% म्हणजे घट झालेली आहे. आता 6%ची घट
म्हणजे किती 6%ची घट 2 वर्षांनी. प्रश्न वाचून दाखवतो. वृक्षतोडीमुळे दरवर्षी एका जंगलातील झाडांची संख्या 6% ने घटल्यामुळे 2 वर्षांनी झाडांची संख्या 26. म्हणजे आपल्याला हा बॉक्स गुणाकार करून हा बॉक्स कितीचा दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो? या बॉक्स बरोबर हा बॉक्स असतो. अगदी बरोबर. हा बॉक्स आहे 26,508 आणि आपल्याला हा बॉक्स इथे येणार आणि या बॉक्सच्याच नंतर ऑप्शन मधला हा बॉक्स आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागेल. म्हणजे हा बॉक्स आपला उत्तरचा रोल प्ले करणार आहे. अगदी बरोबर. मग त्या सिच्युएशन मध्ये आता 6% नी घट म्हणजे 100 मधून 6 जर गेले तर 94 उरले. पुन्हा 100 मधून 6 गेले तर 94. 94 गुणिला 94 6 कमी आहे. 6 6 36 आणि नंतर जर 6 या 94 मधून गेल्याच्या नंतर 88. तुम्ही मला सांगा यांचा गुणाकार 100 गुणिला 100 म्हणजे 1 वर किती शून्य? 4 शून्य. 1 वर 4 शून्य म्हणजे 10,000. इथे 8 आणण्यासाठी 3चा गुणाकार sin 3 18 तर 10,000 गुणिला 3 बरोबर 30,000. युनिट मेथड एक स्थानची पद्धतीचा वापर केलेला आहे. एकदम सोपी पद्धत. बरोबर आहे. कर सहाय्यक मुख्य परीक्षा 2019 PYQ. नंतरचा प्रश्न क्रमांक 14. प्रश्न क्रमांक 14 आणि हा प्रश्न या वर्षी झालेल्या पेपरचा प्रश्न संयुक्त गडब पूर्व परीक्षा 2024. बरोबर आहे. म्हणजे हा प्रश्न या वर्षी परीक्षा मागची. मग या प्रश्नामध्ये शहराची लोकसंख्या दरवर्षी 5% वाढते. 5% वाढते. जर सध्याची लोकसंख्या 9,261 असेल तर 3 वर्षापूर्वीचं काढायचं आहे. 3 वर्ष म्हणजे 3/3चा टेबल ड्रॉ करायचं. 5% याचाच अर्थ 5% म्हणजे 1/20. 20 मध्ये 1 21 20चा 21 दुसऱ्या वर्षात तिसऱ्या वर्षात 20चा 21 यांचा गुणाकार म्हणजे सुरुवात आणि यांचा गुणाकार म्हणजे याचा अर्थ आता आपल्याला दिलेला आहे. आता किती आहेत? आता जे दिलेलं आहे ते आहेत विद्यार्थी मित्रांनो 9,261. तुम्ही मला सांगा 21चा जो घन होतो तो होतो 9,261 म्हणजेच 9,261 बरोबर हे दोन्ही सारखेच आहे. याचाच अर्थ या ठिकाणी 2 दुनी 4 4 दुनी 8 20चा घन बरोबर 8,000. इथे 21चा घन 20चा घन आणि 21चा घन. किती सोपी पद्धत आहे. 8,000 म्हणजे जे आहे सुरुवातीला 8,000 या वर्षी आपल्याच टेक्निकचा. राईट. नेक्स्ट आता बघा हा तिसरा प्रकार. आतापर्यंत किती प्रकार झाले? 2 प्रकार. तिसरा प्रकार संकल्पना सांगतो तिसऱ्या प्रकाराची. जर एखाद्या वस्तूची किंमत वाढली पण आपल्याला एकूण खर्च वाढवायचा नसेल. साखरेची किंमत वाढली पण आपल्याला खर्च वाढवायचा नाहीये. त्या सिच्युएशन मध्ये त्या महिन्यात काय करावं? त्या महिन्याचा खर्च वाढवायचा नाही. साखर कमी टाकावी लागेल तर त्या वस्तूचा वापर क्वांटिटी कमी करावं लागतो. अगदी बरोबर. आणि याचा रिव्हर्स सेकंड संकल्पना काय म्हणते? किंमत कमी झाल्यास. इथे किंमत वाढल्यास जर एखाद्या वस्तूची किंमत कमी झाली आणि एकूण खर्च तोच ठेवायचा असेल तर वस्तूचा वापर वाढवता येतो. किंमत कमी होणे वापर वाढवा. किंमत वाढणे वापर कमी करा. म्हणजे टाइप नंबर जो तिसरा आहे तिसरा जे काही प्रश्नच्या स्वरूपात हा टाइप क्लिअर करून देतो. इथे बघा प्रश्न क्रमांक 15. ए चा पगार बी पेक्षा 20% कमी आहे. ए चा पगार तर बी चा पगार ए पेक्षा किती टक्क्यांनी जास्त आहे? म्हणजे ए चा कमी आहे बी चा जास्त आहे. पुन्हा बॉक्स मेथड. इथे काय करायचं? हा म्हणजे सुरुवातीला. बरोबर आहे. सुरुवात जे दिलेले आहेत आणि हा आता जे आपल्याला काढायचं आहे किंवा ओरिजिनल म्हणजे इथे 1 मिनिट. चला विद्यार्थी मित्रांनो हे स्ट्रक्चर पाठ करून ठेवा. 20% याचाच अर्थ 20% याचाच अर्थ होते 1/5. आता कमी होणे म्हणजेच 5 मधून 1 काढणे तर इथे लिहायचं 5 5 मधून 1 गेल्यावर 4.
आता या ठिकाणी हा जो पॅटर्न आहे ए बरोबर बी इंटू सी चा पॅटर्न आहे. म्हणजे ए आपल्याला सारखंच ठेवायचं आहे. हा आहे आपला बी आणि हा आहे आपला सी. बी दिलेला असतो, सी काढायचा असतो. मला सांगा हे एक म्हणजे 100% आणण्यासाठी हे अदला बदल करावं लागेल. म्हणजे 5 वर लिहावं लागेल, अंशाचं छेदमध्ये, छेदाचं अंशामध्ये आणि 4 खाली लिहावं लागेल. 4 मध्ये 1 वाढणे 1/4 याचाच अर्थ 25% वाढ. म्हणजे 20% कमी, 20% एचा पगार कमी तर बीचा पगार 25% जास्त एच्या कंपॅरिझन मध्ये. कोणत्या ऑप्शन मध्ये? चौथ्या ऑप्शन मध्ये. चला समोरच्या प्रश्नाला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 16. प्रश्न क्रमांक 16. चला आता लवकर सॉल्व्ह करून देतो. हे टेक्निक बरोबर आहे. या डब्यात नव्या घरगुती अंदाजपत्रात पेट्रोलची किंमत 10% वाढली. पेट्रोलची किंमत 10% वाढली. 10% म्हणजेच 1/10. 10 मध्ये 1 जोडून 11 अदला बदल करून लिहा. अदला बदल 11 आणि इथे 10 तर किती कमी? 11 मध्ये 1 कमी 0.09%. याचाच जो अर्थ आहे 9/1/11%. हे दोन्ही आन्सर एक दुसऱ्यांच्या ऑर मध्ये असतात. कोणत्या ऑप्शन मध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 14. म्हणजे प्रश्नाने काय सांगितलं आहे की पेट्रोलची किंमत कमी झाली तर खर्चात वाढ होऊ नये यासाठी त्यांचा वापर करायच्या कपातीच्या टक्केवारी बरोबर आहे. म्हणजेच वाढ झाली आहे तर कमी करावं लागेल. पेट्रोल कमी टाकावं लागेल. किती कमी टाकावं लागेल? 9/11%, 9.09% कमी टाकावं लागेल. ऑप्शन क्रमांक 14 राईट. समोरचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 17. जर एचा पगार बी पेक्षा 20% कमी, 20% कमी म्हणजेच बीचा पगार 25% जास्त. 20% याचाच अर्थ 1/5 म्हणजेच 20% याचाच अर्थ 1/5 तर वजा 1/5 कारण की कमी. 5 मधून 1 गेल्यानंतर 4 अदला बदल करून लिहा. इथे 4 5 1 जास्त, 1 जास्त कशावर? 4 वर 25%. 20% कमी म्हणजेच 25% जास्त. मला सांगा समजत आहे? तर बीचा पगार जो आहे तो किती टक्क्यांनी जास्त आहे? 25%. कोणत्या ऑप्शन मध्ये? तिसऱ्या ऑप्शन मध्ये. समोरचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 18. प्रश्न क्रमांक 18. चला बॉक्स ड्रॉ करतो. लक्षात ठेवायचं, फटाफट सॉल्व्ह करायचं. 60% वाढली. आता कमी म्हणजे इथे वाढ. पहिले जर वाढ राहिला तर सेकंड कमी असते. पहिला जर कमी असला तर दुसरा वाढ असते. 60% म्हणजे 3/5 अधिक 5 मध्ये 3 जोडले तर 8 अदला बदल 5 आणि 8. 5 आणि 8 तुम्ही मला सांगा 8 मध्ये 5 जर काढले तर 3 उरले. म्हणजे याचाच अर्थ 37.5%, 37 and 1/2% राईट. कोणत्या ऑप्शन मध्ये आहेत? कोणत्या ऑप्शन मध्ये आहेत? ऑप्शन क्रमांक 3. ऑप्शन क्रमांक 3 राईट दाखवलेला आहे. राईट आहे. समोरचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 19. वंदनाची उंची रेखाच्या उंचीपेक्षा 40% कमी आहेत. कमी जास्त काढायचं आहे. कमी आणि नंतर जास्त. हा जो पॅटर्न असतो हा पॅटर्न कोणता? कमी आणि समोरचा जास्त. कमी आणि जास्त. अगदी बरोबर. कमी किती कमी? 40%. 40% याचाच अर्थ 2/5. 5 मधून 2 वजा करावं लागेल. 5 मधून 2 जर गेले तर किती उरले? 3 अदला बदल. अदला बदल या जागेवर 5 या जागेवर 3. 3 5 म्हणजे फरक कितीचा आहे? 2चा फरक आहे. दोन्ही कमी आहेत. 66.66% म्हणजेच किती जास्त? 66. कमी किती? कमी बरोबर 40%. 66.66%. समोरचा प्रश्न बघूया. प्रश्न नाही हा प्रकार. आतापर्यंत किती प्रकार झाले विद्यार्थी मित्रांनो तुमचे? 3 प्रकार. हा 4था प्रकार. पूर्ण व्हिडिओ व्यवस्थित बघा. 2 मोड मध्ये बघा. म्हणजे अर्धा बघायचं, दुसऱ्या दिवशी अर्धा बघायचं. जर तुमची एफिशियन्सी असेल तर पहिल्याच व्हिडिओज बघा. एका व्हिडिओमध्ये पर्सेंटेज खतम. काहीच करण्याची गरज पडणार नाही या व्हिडिओच्या व्यतिरिक्त. प्रश्न टाईप नंबर 4. मध्ये पहिला जो आहे उर्वरित टक्केवारीपैकी उर्वरित टक्केवारीपैकी. दुसरा आहे याच्यात प्रश्न म्हणजे टाईप नंबर प्रकार नंबर 4 मध्ये टोटल 5 टाईपचे प्रश्न विचारण्यात येतात. पहिला उर्वरित टक्केवारीपैकी
टक्केवारीपैकी उर्वरित टक्केवारी, राईट. आणि दुसरा आहे विद्यार्थ्यांचा निकाल, तिसरा निवडणूक निकाल, चौथा टक्केवारीतील फरक आणि पाचवा विविध. असे 5 टाईपचे प्रश्न या चौथ्या याच्यात विचारणार. पण सुरुवातीचे 3 प्रकार भयंकर जास्त इम्पॉर्टंट आहे पेपरच्या दृष्टिकोनाने. चला तर या टाईपच्या प्रश्नाला सुरुवात करूया. टाईप नंबर कोणता? टाईप नंबर 4 आणि प्रश्न क्रमांक 1. एक व्यक्ती आपल्या उत्पन्नाचा 4% भाग अनाथाला दान करतो व उर्वरित उत्पन्नाचा 10% भाग बँकेत करतो. मग त्याच्या जवळ जर 10,800 शिल्लक राहतात तर त्याचे मासिक वेतन किती? पुन्हा मेथड तीच. 2 किती म्हणजे उर्वरित टक्के जे आहेत, सुरुवात 2% दिसत आहेत उर्वरित पैकी, तर 2/2 चा टेबल ड्रॉ करायचा. आता 4% म्हणजे 1/25, 25 किंवा 100, ठीक आहे. 25 मधून 1 वजा, इथे वजाच करायचं, ऑलवेज वजा करायचं. 25 मधून 1 गेल्याच्या नंतर 24 आणि नंतर 10%, 10 मधून 1 जर गेला तर 9. याचा गुणाकार करून या डब्यात लिहायचं. मेथड तीच आहे, यांचा गुणाकार करून या डब्यात लिहायचं. आता बघा 24 9 चोक 36, 6 हातचे आले 3 आणि 9 दुने 18 आणि 3 21, राईट. आणि इथे 25 गुणिला 10 250. तुम्ही मला सांगा या डब्यापासून आपल्याला शिल्लक, हे शिल्लक म्हणजे हा जो कॉलम आहे, हा कॉलम कशाचा विद्यार्थी मित्रांनो? हा कॉलम शिल्लकचा. आणि हे सुरुवातीला त्यांच्याकडे जो काही अमाऊंट होता, जी काही लोकसंख्या होती, व्हॉट एव्हर जे काही असेल, तर यांचा गुणाकार. तर इथे आपल्याला हे काढायचं आहे, ते दिलेलं आहे. ते किती दिलेलं आहे? तर 10,800. याचाच अर्थ 216चा अर्धा करून 2 शून्य, 216चा अर्धा करून 2 शून्य म्हणजेच 250चा अर्धा 125 करून 2 शून्य, 12,500. कोणत्या ऑप्शन मध्ये? दुसऱ्या ऑप्शन मध्ये. लिपिक टंक लेखक परीक्षा 2013 मध्ये विचारण्यात आलेल्या प्रश्नाचं सोल्युशन 12,500. नंतरचा प्रश्न शीतल, प्रश्न क्रमांक 21. शीतल आपल्या मासिक पगाराच्या 10% रक्कम कपड्यावर खर्च करते. शिल्लक, पुन्हा शिल्लक पॅटर्न आपला हाच बॉक्स, राईट. आता या बॉक्स मध्ये सुरुवातीला 10% म्हणजे 10 मधून 1 गेल्याच्या नंतर 9, नंतर पुन्हा 10%, 10 मधून 1 गेल्याच्या नंतर 9. इथे कमीच करायचं, 100% इथे कमी करायचं. 9 गुणिला 9 81, 9 गुणिला 9 81 आणि 10 गुणिला 10 100. हा स्ट्रक्चर पाठ करून ठेवायची, ट्रिक्स पाठ करून ठेवायची. नंतर खर्च करते. जर तिच्या पगार 6,000 असेल म्हणजे सुरुवातीला पगार 6,000, 6,000 100 पासून 6,000 बनवणे, याचाच अर्थ 100 ला 60चा गुणाकार करणे. इथे पण या संख्येला हे सारखंच कॅल्क्युलेशन, 60 गुणाकार 0, 6 1 6, 6 8 48 म्हणजेच 4,860. कोणत्या ऑप्शन मध्ये आहेत? ऑप्शन क्रमांक दुसऱ्यामध्ये आहेत. अगदी बरोबर. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 22. 2 उमेदवार, आता उमेदवार असणाऱ्या एका निवडणुकीत 135 अवैध ठरले म्हणजे ते इनव्हॅलिड वोट झाले. यशस्वी उमेदवाराला व्हॅलिड म्हणजे वैध मताच्या 70%, आता व्हॅलिड जे काही आहेत 100%, त्याच्यापैकी जो जिंकणारा आहे ज्याला आपण इंग्लिशमध्ये विनर म्हणतो आणि जो हारणारा आहे ज्याला आपण इंग्लिशमध्ये लूजर म्हणतो. विनरला किती टक्के वोट मिळाले? विनरला 70% वोट मिळाले आणि लूजरला 30% वोट मिळाले. जर पर्सेंटेज मध्ये जर तुम्ही पाहाल तर 40% विनर हा जो आहे त्यांनी तो म्हणजे इलेक्शन जिंकला. बट वोट मध्ये 40,000 जिंकला. याचाच अर्थ जो आहे या 40 वर 3 शून्यचा वापर. अगदी बरोबर. जर आपल्याला 100% काढायचं आहे तर 100 वर किती शून्याचा वापर? 3 शून्याचा वापर म्हणजेच 1,00,000. बट प्रश्नाने काय विचारलंय? प्रश्नाला आपल्याला म्हटलं आहे तर एकूण किती मतदान झाले? एकूण किती मतदान झाले म्हणजे मतदान तर पूर्णच झाले. म्हणजे सुरुवातीला 70% जिंकणाऱ्याला मिळाले, हारणाऱ्याला 30% मिळाले. म्हणजे एकूण जे आहे जे व्हॅलिड वोट आहे, व्हॅलिड वोट किती आहे? 1,00,000 आणि 1,00,000 मध्ये पुन्हा जोडावं लागेल जे इनव्हॅलिड आहे 135. 1,00,135
उत्तर 1,135,000 1,135,000 आपला उत्तर. STI मुख्य परीक्षा 2021 ऑप्शन क्रमांक पहिला 1,135,000 टोटल वोट, त्याच्यापैकी काही व्हॅलिड काही इनव्हॅलिड. अगदी बरोबर. आता हा जो प्रश्न कोणत्या प्रकाराचा म्हणजे चौथा टाईप मधला इलेक्शन निवडणूक नंतरचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 23. एका विमानात 500 प्रवासी होते, त्यापैकी 40% 45% पुरुष 20% मुले, म्हणजे 500 जे आहेत ते 100%. मग या 500 100% आहे तर 45 एकूण 100% पुरुष किती आहेत विद्यार्थी मित्रांनो? पुरुष आहेत 45% आणि मुले जे आहेत मुले किती आहे 20%. 100 मधून जर 45 आणि 20 जर मायनस करतो 65 तर 35 राहिले, 35% राहिले. आणि 35% ह्या ज्या आहेत ह्या वुमेन्स आहेत म्हणजे स्त्री आहेत, स्त्री 35% आहे. आता हे 35%च उत्तर आपल्याला काढायचं आहे. तुम्ही जर इथे पाहिलं तर या संख्येला 5 म्हणजे 100 ला 5 ने गुणाकार केल्याच्या नंतर 500 तयार होतो. तर 35 ला 5 चा गुणाकार करा, 5 5 25, 7 आले 2, 5 दुने 15 आणि 2 17, 175 स्त्री आहेत. कोणत्या ऑप्शन मध्ये? पहिल्या ऑप्शन मध्ये. कर सहाय्यक मुख्य परीक्षा 2021 मध्ये विचारण्यात आलेल्या प्रश्नाचं सोल्युशन इथे आहेत. समोरचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 24. 18चे 18% किती सोपी प्रश्न कोणत्या परीक्षेत? लिपिक टंकलेखक मुख्य परीक्षा 2017. डायरेक्ट 18 गुणिला 18 म्हणजे 18चा वर्ग, 18चा वर्ग 324 टक्के म्हणजे भागेला 100. 2 घराच्या नंतर उजव्या बाजूनी पॉइंटचा वापर करायचं 324. आणि तसंही जर पाहिलं तर 18चा वर्ग एकाच ऑप्शन मध्ये दिसतो, डायरेक्ट टिक करायचं. नेक्स्ट. आता बघा हा प्रश्न तुम्ही कंप्लीटली इथं लिहिण्याची गरज नाही, पेपरमध्येच कट करायचं. 5% 5% एक 5% 5% गुणिला 4 म्हणजे 20%ला 5%चा 4 वेळा भाग जातो. एन काढायचा आहे. एन काढण्यासाठी 1300 ला 4चा भाग म्हणजे 1300चा अर्ध्याचा अर्धा, 1300चा अर्धा 650चा अर्धा 325 म्हणजे एन चा उत्तर बरोबर किती? 325. लिपिक टंकलेखक परीक्षा 2014. नेक्स्ट. प्रश्न क्रमांक 26. 4चे म्हणजे गुणाकार 12.5% 12.5% 12.5% एक 12.5% कॅन्सल, 12.5चा डबल 25 म्हणजे 200 गुणिला 8 नंतर 4 1 4 4 1 4 बरोबर आहेत x 4 1 4. प्रश्न क्रमांक ओके 4 दुनी 8 आणि नंतर 8 दुने 16 1600 उत्तर कोणत्या ऑप्शन मध्ये? दुसऱ्या ऑप्शन मध्ये. नेक्स्ट. प्रश्न क्रमांक 27. एक संख्या 45 ने वाढवली. आता सुरुवातीला जी संख्या आहे ती 100% असेल, मग 100% जर सुरुवातीला आहे तर याचाच अर्थ 100% 45 ने वाढली 145% झाली. मग किंमत जी आहे 145% ची किंमत 116 आहेत. आता या जागेवर मी भाग देतो. जर 5चा जर भाग दिला तर 5 दुने 10 आणि 5 9 45 5 दुने 10 वर 0 29 गुणिला 4 म्हणजेच 116 9 चौक 36. त्याचप्रमाणे 20 गुणिला 4 80 कोणत्या ऑप्शन मध्ये? दुसऱ्या ऑप्शन मध्ये. कोणत्या परीक्षेत आलेला आहे? PSI पूर्व परीक्षा 2013. नेक्स्ट. तोच प्रश्न फक्त इथे बदल एकच करण्यात आलेला आहे. लिपिक टंकलेखक मुख्य परीक्षा 2000 म्हणजे वेगवेगळ्या परीक्षेत प्रश्न एकच आहेत. अगदी बरोबर. मग आता हा प्रश्न सोडवायचा जर आहे तर 100 मध्ये वाढ 45 बरोबर आपल्याला 145. 100 मध्ये 45 ची वाढ म्हणजे 145 राईट. भाग दिल्याच्या नंतर हा 29 आणि 20 5चा भाग 29 गुणिला 3 87 20 गुणिला 3 60 कोणत्या ऑप्शन मध्ये? पहिल्या ऑप्शन मध्ये. अगदी बरोबर. म्हणजे एका वस्तूच्या किमतीत 45% वाढ केल्यानंतर त्या वस्तूची किंमत 87 रुपये झाली. तर सुरुवातीला किंमत जी आहे प्रारंभिक किंमत किती होती? प्रारंभिक किंमत बरोबर किती होती? 60 रुपये होती. ऑप्शन क्रमांक पहिला राईट. नंतरचा प्रश्न नेक्स्ट.
29 नंबर, जर एखाद्या संख्येचा 50% त्या संख्येचा 35% हा जर 12 कमी असेल, टक्क्यामध्ये किती टक्क्यांनी कमी आहेत? टक्क्यामध्ये जर पाहिलं विद्यार्थी मित्रांनो तर 15% कमी आहे. 15%चं उत्तर आपल्याला 12 दिलेलं आहे. आता मी शून्याचा जर वापर करतो म्हणजे 150%, 150%चं उत्तर 120 आणि 100% म्हणजेच काय करावं लागेल या सिच्युएशन मध्ये, म्हणजे हे 2 भाग, हे 3 भाग, 3 भाग, हे 2 भाग, हे भाग, 3 बरोबर 120 तर 2 बरोबर 80 म्हणजे 100% 80. कोणत्या ऑप्शन मध्ये? ऑप्शन क्रमांक 4 उत्तर. कोणत्या प्रश्नाचं? प्रश्न क्रमांक 29, लिपिक टंक लेखक पूर्व परीक्षा 2017. नेक्स्ट 30 नंबर प्रश्न, सरस्वती विद्यालयात गतवर्षी 320 मुले होती, चालू वर्षी 360. आता 320 मुले आणि चालू वर्षी आता किती झाले? 368 मुले झाली. याचाच अर्थ किती मुले वाढली आहेत? इथे जर पाहिलं तर 48 मुले वाढली आहेत. 320 बरोबर 100%, 32 बरोबर 10% आणि अर्धा 16 बरोबर 5%. 32 अधिक 16 म्हणजेच 48, 10% अधिक 5% म्हणजेच 15%. 15%ची वाढ झालेली आहे. कोणत्या विद्यालयामध्ये? सरस्वती या विद्यालयामध्ये जे आहेत मुलांच्या संख्येत कितीची वाढ? टक्क्यामध्ये 15%ची वाढ करण्यात आली आहे. नेक्स्ट, एका गावाची लोकसंख्या 10 वर्षात 1,75,000 पासून 2,62,000 दर 2020 कॅन्सल करतो. याचाच अर्थ 1750 पासून 2650. मला वाटते की इथे जो फरक 2625, 50 नाहीत 2625 आहेत. 2625. आता बघा हे 650 आणि 250, 825, 825. आणि सरळ सरळ काय करतो? सुरुवातीला 2000 काढतो, मग 2625 म्हणून 2000 जर गेले तर 650 राहिले आणि नंतर 250 रिटर्न करावं लागेल. याचाच अर्थ 875, 875, 875 याचे अर्धे आहेत बरं, कारण की 1750चे अर्धे. कॅल्क्युलेशन स्ट्रॉंग करून ठेवायचं. 1750चे अर्धे म्हणजेच 50%. ही संख्या जर 100% आहे तर त्या सिच्युएशन मध्ये ही संख्या किती आहे? 50%. 50%चं वाढ किती वर्षात? 10 वर्षात. मग एका वर्षात 5%चं वाढ. एका वर्षात कितीचा वाढ? 5%चं वाढ. कारण की इथे 5 गुणीला 10 बरोबर 50% आणि 50ला जर मी कितीचा भाग देतो? 5चा जर भाग देतो, 50ला जर 10चा भाग देतो, त्या सिच्युएशन मध्ये 5%ची वाढ प्रत्येक वर्षी राहणार आहे. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 32, 2 वर्षापूर्वी पेट्रोलचा दर 90 आणि या वर्षी 120 म्हणजे 90 पासून 120 होणे. किती वाढ होणे? 30 त्रिक 90, 30 चोक 120, 1चा वाढ. कशावर? 3 वर 33.33% वाढ. भरपूर सोपी प्रश्न ऍट द एंड मध्ये. सुरुवातीलाच आपले डिफिकल्ट प्रश्न झाले राईट. नंतर 33 नंबर हा प्रश्न एकदम चांगल्याने सांगतो, कारण की हा चांगल्या टाईपचा प्रश्न आहे. परीक्षेचा निकाल, अशाला एका परीक्षेत पास होण्यासाठी 40% गुणांची गरज पडते. म्हणजे पास, इथे पास करावा लागतो. पास होण्यासाठी किती टक्के पाहिजे? 40% पाहिजे राईट. तिला 210 गुण मिळतात. 210 गुण मिळतात. किती मिळाले? 210 गुण मिळाले. तिला पास होण्यासाठी लागणाऱ्या गुणांपेक्षा 10 गुण अधिक मिळतात. 10 गुण मिळाले नसते तरीही ती पास झाली असती. बरोबर आहे. म्हणजे 40%चं उत्तर 40% बरोबर 200. तर 100% बरोबर किती? कारण की त्या परीक्षेत जे आहेत एकूण गुण जे आहेत ते किती? 100%. मला सांगा इथे जर आपण 4 पंचे 5 नी गुणाकार, 5 नी या साइडनी 5 ची गुणाकार म्हणजे 500 गुणांची ती परीक्षा. त्या 500 गुणांच्या परीक्षेमध्ये 40% पासिंग मार्क्स होते. म्हणजे 210 अधिक
10 जास्त मिळाले, राईट, तर 500 गुणांची ही परीक्षा. म्हणजे या परीक्षेत काय विद्यार्थ्याला पास करावा लागतो, राईट. 40% पास होण्यासाठी पाहिजे 210 मिळाले, जास्त मिळाले. जर मिळाले नसते तरीही तो विद्यार्थी पास झाला असता. अगदी बरोबर. समोरचा प्रश्न क्रमांक 34. ए ही किंमत बी पेक्षा मोठी आहे. ए ही किंमत बी पेक्षा मोठी आहे. ए ही किंमत बी पेक्षा मोठी आहे. याचाच अर्थ ए ही किंमत बी पेक्षा मोठी आहे. ए ही किंमत, ए ला 100 घेतो मी आणि बी ला 50. या सिच्युएशन मध्ये ए ही मोठी होणार. आता इथे काय म्हटलेलं आहे, ए चे 40%, ए चे 40% म्हणजे 40 आणि बी चे 65% किंवा बी ला 100 घ्यावं लागेल, ए ला 200 घ्यावं लागेल. सोपी होणार आहेत. टक्के आपण आपल्या मनानं कोणतेही घेऊ शकतो. अगदी बरोबर. तर बी ला 100, ए ला 200. ए चे 40% म्हणजेच 80. ए चे 40% 80 अधिक 65% म्हणजेच पी बरोबर 145. आता दुसरा क्यू बरोबर. मग त्या क्यू बरोबर इथे काय करावं लागेल, ए चे 50% 100 कारण की ए 200 आहेत. नंतर बी चे 50% म्हणजे 50 150. तुम्ही मला सांगा 150 ही व्हॅल्यू 145 पेक्षा मोठी आहे. म्हणजे याचाच अर्थ ऑप्शन मध्ये जायचं, क्यू हा पी पेक्षा मोठा आहे. कोणता ऑप्शन, राईट. दुसऱ्या नंबरचा ऑप्शन, राईट. जवळपास मला जे काही आयोगाने विचारलेले प्रश्न मला जे मिळाले, मी माझ्या पद्धतीनं माझ्या ट्रिक्सनी हा व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत डिलिव्हर केलेला आहे. आणि सोप्या ट्रिक्स आहेत, जास्त काही डिफिकल्ट नाही आहे. फक्त तुम्हाला वारंवार व्हिडिओ बघावं लागेल आणि जेव्हापर्यंत क्लिक म्हणजे 100% माझ्या ट्रिक्सचा वापर तुम्हाला करता येत नाही तेव्हापर्यंत व्हिडिओ पहा. आणि जर तुम्हाला काही युनिटमध्ये जर त्रास होत आहे, समजत नाही आहेत, मग त्या सिच्युएशन मध्ये कमेंटमध्ये कमेंट करायचे की सर समोरचे जे व्हिडिओ आहे या युनिटवर तुम्ही तयार करा. एक्स्ट्राऑर्डिनरी भरपूर चांगल्या ट्रिक्सनी मी तुम्हाला समोरचे व्हिडिओ बनवून देणार आहेत. फक्त जास्तीत जास्त कमेंट्स आणि लाईक करायचं त्या व्हिडिओला, कारण की या चॅनलवर आपला हा पहिला व्हिडिओ आहे. आणि ट्रिक्स मित्रांनो खरंच सांगतो, ट्रिक्स डिफरंट आहे, पद्धत डिफरंट आहे. आपली जी मेहनत आहे ते चांगल्या लेवलची झालेली आहेत आणि त्या ट्रिक्सचा वापर करून तुम्ही प्रॅक्टिस करा. स्क्रीनशॉट काढायचं, स्क्रीनशॉटचा बंच करून एक PDF तयार करायची आणि त्या PDFची वारंवार प्रॅक्टिस केल्याच्या नंतर तुम्हाला हा पर्सेंटेज आणि आयोगाचा हा सर्वात जास्त फेवरेट युनिट आहे अंकगणित या विषयामधील. कोणता पर्सेंटेज, शेकडेवारी, टक्केवारी म्हणून पण हा युनिट ओळखला जातो, राईट. तर इथे व्हिडिओ मला वाटतं की मोठाच झाला असेल, बरोबर आहे. पहा पण, कारण की असं आहे की मार्क्स मिळण्यासाठी आतापर्यंत जे काही प्रश्न आयोगाने विचारले ते कंप्लीट प्रश्न या व्हिडिओमध्ये मी कव्हर केलेले आहेत, जे काही मला मिळाले ते प्रश्न, राईट. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, इथे थांबतो. धन्यवाद.